नागपुर के यशोधरानगर थाना क्षेत्र में एक भीषण सड़क हादसा हुआ है। ट्रिपल सवारी कर रहे 3 दोस्तों की बाइक को तेज रफ्तार हाईवा ट्रक ने पीछे से टक्कर मार दी। इस दर्दनाक हादसे में एक युवक की मौत हो गई जबकि 2 अन्य घायल हो गए हैं। यह हादसा कलमना रोड पर हुआ जब ये तीनों युवक अपनी बाइक से सफर कर रहे थे। प्रत्यक्षदर्शियों के अनुसार ट्रक की रफ्तार काफी तेज थी, जिससे बाइक सवार नियंत्रण खो बैठे और सड़क पर गिर गए। हादसे में 19 वर्षीय आयुष विशाल करवाड़ी की मौत हो गई है। पुलिस ने फिरियादी की शिकायत के आधार पर ट्रक चालक के खिलाफ मामला दर्ज कर लिया है और आरोपी को गिरफ्तार कर आगे की जांच शुरू कर दी है। यशोधरानगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ऑटोमॅटिक चौकामध्ये काल एक अपघात झाला। त्यामध्ये 3 मोटरसायकल स्वार आणि एक 10 चक्का हायवा ट्रक हे दोन्हीही वाहनं कामठीकडून कळमना बाजूकडे ऑटोमॅटिक चौकातून लेफ्ट टर्न घेत असताना त्या ठिकाणी झालेला आहे। यामध्ये एक मोटरसायकल स्वार विशाल करवाडे जो आहे हा जखमी झाला होता। त्याला तात्काळ घटनास्थळावरून मेवा हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेण्यात आले। त्या दरम्यान डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले आणि सुमित रमणराव आणि अनुज दुपारे हे 2 मुले जखमी आहेत। त्यांच्यावरती उपचार चालू आहे आणि अपघात झाल्यानंतर तात्काळ स्पॉटवरती जाऊन माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी जो ट्रक चालक होता त्यांना तात्काळ ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले। त्याचप्रमाणे जो ट्रक वगैरे पण पोलीस स्टेशनला आणला आणि जखमींना तात्काळ मेवा हॉस्पिटल येथे उपचाराकरता रवाना करण्यात आलेले होते आणि सदर गुन्ह्यामध्ये आरोपीला अटक करण्यात आली असून त्यांना आज रोजी मान्य न्यायालयात हजर करून पुढील कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवली आहे।